सोलापूरमधल्या एका वयोवृद्धाचा अनोखा छंद सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतोय। करमाळा तालुक्यातल्या झरे गावचे अर्जुन कदमांनी आजपर्यंत वाहनानं प्रवासच केलेला नाहीये। हे एक आगळं-वेगळी बातमी आपण बघूयात। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या झरे गावातल्या अर्जुन कदमांनी वयाची 90 गाठली आहे, पण आजपर्यंत त्यांनी प्रवासासाठी कुठलंही वाहन वापरलेलं नाही। तुम्ही म्हणाल कदम आजोबांनी प्रवासच केलेला नाही का? तर तसं नाहीये। वयाच्या 6व्या वर्षापासून अर्जुन कदम फक्त घोड्यावरच प्रवास करतात। घोड्यावर तुम्ही किती दिवसापासून प्रवास करताय? लहानपणीपासून। तरी किती वर्ष झाले अंदाजे? 90 वर्ष। बर, तुम्हाला घोड्याचा नाद कशा प्रकारे लागला? पहिलीपासून घोडं होतं आमच्या वडिलांपासून। बर, त्याच्या पाठीमागं आम्ही बी टिकवलं। आता या घोड्यावरून तुम्ही कुठं कुठं प्रवास करता? कुठे काही बाजार हाट गावाकडे जायचं, देवाच्या पाया पडायचं, पुन्हा माळवं टाळवं खायचं। माझा जन्म आहे तेव्हापासून त्यांच्याकडे घोड्यावरच त्यांचा प्रवास आहे। माझ्या समोरासमोर वाहनावर नाही, गाडीवर नाही। आता बी पूर्ण त्यांचा प्रवास घोड्यावरच आहे। चालत ही कधीच आयुष्यात गेलेली नाही। कदम आजोबांनी आजपर्यंत 5 घोडे बदलले। आठवडी बाजारापासून लग्न कार्यापर्यंत सगळीकडे जाण्या येण्यासाठी ते घोड्यावरच प्रवास करतात। 10 वर्षापासून ते घोड्यावर बाजार ही करतात। इंदापूर दौडपर्यंत जातात बाजारात, आणि लग्नाला सुद्धा घोड्यावर जाते ती। त्यांची म्हणजे लहानपणापासून 10 वर्षापासून त्यांचं घोड्यावर जाण्याची सवय। एकीकडे रस्ते अपघातात देशातला दुसरा क्रमांक आणि दुसरीकडे आयुष्यभर घोड्यावरून प्रवास करणारे 90तले अर्जुन कदम। महाराष्ट्रातीलच ही 2 चित्र सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारी आहेत। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।